इयर एंड. प्रथम आपण हे पाहूया की इयर एंड म्हणजे काय आणि ते का करायचे. चालू आर्थिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर चालू वर्षामधील काम बंद करून नवीन आर्थिक वर्ष तयार करण्याच्या प्रोसेसला इयर एंड म्हणतात. इयर एंड केल्यामुळे सिलेक्ट इयर विंडोमध्ये स्वतंत्र डेटाबेस तयार होतो. त्यामुळे बॅकअप घेण्यासाठी कमी वेळ लागतो. इयर एंड केल्यानंतर मागील वर्षामध्ये ऑडिटच्या दृष्टीने अकाउंटिंगच्या एंट्रीज चेंज केल्या असतील तर मागील वर्षामधील अकाउंटचे क्लोजिंग बॅलन्स पुढील वर्षामध्ये ओपनिंग बॅलन्स म्हणून घेता येतात. परंतु इन्व्हेंटरी संदर्भात जसे की परचेस बिल, सेल्स बिल यामध्ये काही बदल केल्यास मागील वर्षामधील स्टॉक पुढे घेता येत नाही. चालू आर्थिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर ॲक्मे इनसाइट प्रोग्राममध्ये चालू आर्थिक वर्षाच्या तारखेबाहेरील कोणतीही एंट्री करता येत नाही. जसे की आर्थिक वर्षाची तारीख 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2016 असेल तर 1 एप्रिल 2016 नंतरची कोणतीही एंट्री करता येत नाही. यासाठी तुम्हाला संबंधित कंपनीचे इयर एंड करावे लागते किंवा आर्थिक वर्षाची तारीख वाढवावी लागते. 31 मार्च पूर्वी म्हणजेच आर्थिक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी 8 दिवस अगोदर सॉफ्टवेअरमध्ये इयर एंड संदर्भातील मेसेज येईल. हा फक्त रिमाइंडर मेसेज असतो. ॲक्च्युअल इयर एंड हे चालू आर्थिक वर्ष पूर्ण झाल्यानंतरच करावे लागते. चालू आर्थिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर ॲक्मे इनसाइट प्रोग्राम ओपन केल्यावर एंड ऑफ फायनान्शियल इयर ही विंडो येईल. यामध्ये पुढीलपैकी एक पर्याय सिलेक्ट करा. रन इयर एंड. चालू आर्थिक वर्षामधील म्हणजेच 1 एप्रिल ते 31 मार्च या डेट रेंजमधील स्टॉक संदर्भातील सर्व एंट्रीज करून झाल्या असतील तर तुम्ही इयर एंड करू शकता. एक्सटेंड फायनान्शियल इयर्स टू डेट. चालू आर्थिक वर्षामधील म्हणजेच 1 एप्रिल ते 31 मार्च या डेट रेंजमधील स्टॉक संदर्भातील सर्व एंट्रीज जसे की परचेस बिल, सेल्स बिल इत्यादीची एंट्री करून झाली नसेल तर हा पर्याय सिलेक्ट करा. प्रथम आपण इयर एंड कसे करायचे ते पाहूया. इयर एंड करण्यापूर्वी जर तुमच्याकडे नोड मशीन्स असतील तर सर्व नोड मशीनवरून ॲक्मे इनसाइट प्रोग्राम बंद करा आणि इयर एंड प्रोसेस चालू झाल्यानंतर संबंधित कॉम्प्युटरवर कोणतेही काम करू नका. इयर एंड करण्यासाठी एंड ऑफ फायनान्शियल इयर ह्या विंडोमध्ये रन इयर एंड या बटनवर क्लिक करा किंवा सर्च बॉक्समध्ये 611 हा नंबर टाईप करून देखील इयर एंड करता येते. रन इयर एंड या बटनाला क्लिक केल्यानंतर डे बिगिन प्रोसेस लॉगमध्ये जर काही एरर्स डॉक्युमेंट असतील तर डे बिगिन प्रोसेस लॉग ओपन होईल. इयर एंड करण्यापूर्वी यामधील सर्व एरर काढणे हितावह आहे. जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त फर्म्स असतील तर रन इयर एंड प्रोसेस फॉर ऑल फर्म्स हा मेसेज येईल. एकाच वेळी सर्व फर्म्सचे इयर एंड करण्यासाठी येस हा पर्याय सिलेक्ट करा. डू यू वॉन्ट टू अपडेट स्टॉक हा मेसेज येईल. येस बटन क्लिक करा. यानंतर कन्फर्म न्यू इयर डेटाबेस इन्फॉर्मेशन ही विंडो येईल. यामध्ये करंट इयर आणि न्यू इयरची माहिती दिसेल. येथे ओके बटन क्लिक करा. यानंतर कन्फर्मेशन मेसेज येईल. येस बटनाला क्लिक करा. कन्फर्म न्यू इयर फर्म इन्फॉर्मेशन ही विंडो ओपन होईल. यामध्ये नवीन वर्षामधील फर्म नेम, फायनान्शियल इयर फ्रॉम डेट आणि टू डेट दिसेल. ओके बटनाला क्लिक करा. ओके केल्यानंतर इयर एंड प्रोसेस सुरू होईल. जर इयर एंड प्रोसेसमध्ये काही एरर्स असतील जसे की मागील वर्षामधील आणि नवीन वर्षामधील
प्रॉडक्ट्स, अकाउंट्स इत्यादीचे बॅलन्स जुळत नसतील तर एरर लिस्ट आफ्टर इयर एंडिंग ही विंडो ओपन होईल. यामधील एरर तपासून घेणे गरजेचे आहे. इयर एंड कंप्लीट झाल्यानंतर इयर एंडिंग प्रोसेस कंप्लीटेड सक्सेसफुली हा मेसेज येईल. ओके बटनाला क्लिक करा. मल्टिपल फर्म्स असल्यास लगेच दुसऱ्या फर्मचे इयर एंड सुरू होईल. अशा प्रकारे सर्व फर्म्सचे इयर एंड कंप्लीट झाल्यानंतर सिलेक्ट इयर या विंडोमध्ये नवीन आर्थिक वर्ष तयार झालेले दिसेल. या नवीन आर्थिक वर्षामध्ये तुम्ही काम सुरू करू शकता. इयर एंड केल्यानंतर मागील वर्षामध्ये बँक रिकन्सिलिएशन न केलेल्या एंट्रीज पुढील वर्षामध्ये कॉपी करून घेता येतात. इयर एंड केल्यानंतर मागील वर्षामध्ये ऑडिटच्या दृष्टीने अकाउंटिंगच्या एंट्रीज चेंज केल्या असतील तर मागील वर्षामधील अकाउंटचे क्लोजिंग बॅलन्स पुढील वर्षामध्ये ओपनिंग बॅलन्स म्हणून घेता येतात. परंतु इन्व्हेंटरी संदर्भात जसे की परचेस बिल, सेल्स बिल यामध्ये काही बदल केल्यास मागील वर्षामधील स्टॉक पुढे घेता येत नाही. आता आपण हे पाहूया की चालू आर्थिक वर्षामधील काही काम पेंडिंग असेल तर इयर एंड करण्याऐवजी आर्थिक वर्षाची तारीख कशी वाढवायची. एंड ऑफ फायनान्शियल इयर या विंडोमध्ये एक्सटेंड फायनान्शियल इयर्स टू डेट या बटनाला क्लिक करा. कंपनी ॲडिशन ही विंडो ओपन होईल. यामध्ये टू डेटमधील तारीख वाढवून घ्या. टू डेटमध्ये भरलेल्या तारखेपर्यंत तुम्ही काम करू शकता. तारीख भरल्यानंतर ओके बटन क्लिक करा. यानंतर एक मेसेज येईल. जर तुम्हाला 1 एप्रिल नंतरची डॉक्युमेंट्स 1 नंबरपासून चालू करायची असतील तर येथे येस बटन क्लिक करा. चेंज डॉक्युमेंट सिरीज ही विंडो ओपन होईल. डॉक्युमेंट नंबर 1 पासून चालू करण्यासाठी डॉक्युमेंटची सिरीज बदलणे गरजेचे आहे. जी डॉक्युमेंट 1 नंबरपासून चालू करायची आहेत त्यांची नवीन सिरीज एंटर की प्रेस करून टाईप करा. सिरीज बदलल्यानंतर एक्झिट बटन क्लिक करा. कंपनी रेकॉर्ड अपडेटेड हा मेसेज येईल. ओके बटन क्लिक करा. Ctrl+Alt+F ही की प्रेस करून किंवा सर्च बॉक्समध्ये 38 हा नंबर टाईप करून देखील आर्थिक वर्षाची तारीख वाढवता येते. आणि सर्च बॉक्समध्ये 509 हा नंबर टाईप करून डॉक्युमेंटची सिरीज बदलता येते. अशा प्रकारे तुम्ही इयर एंड न करता याच वर्षामध्ये तारीख वाढवून काम सुरू ठेवू शकता. परंतु 6 महिन्याच्या आत राहिलेले कामकाज पूर्ण करून इयर एंड करणे गरजेचे आहे.